Hi, good morning everyone. In last lecture, we completed bond fission and types of bond fission. आपण GOC ह्या टॉपिकमध्ये लास्ट लेक्चरला आपण काय पाहिलं होतं, बॉन्ड फिजन आणि बॉन्ड फिजनचे टू टाइप्स, होमोलिटिक बॉन्ड फिजन अँड हेटेरोलिटिक बॉन्ड फिजन. अँड नाव टुडे वी विल डिस्कस अबाउट दी अटॅकिंग रिएजन. तर आज आपण काय पाहतोय, अटॅकिंग रिएजन म्हणजे काय ते पाहतोय. वी नो दॅट इन केमिकल रिएक्शन्स रिएक्टंट्स आर कन्वर्टेड इन टू प्रोडक्ट. तर आपल्याला माहीत आहे की केमिकल रिएक्शनमध्ये काय होत असतं, रिएक्टंटचं कन्वर्जन हे प्रोडक्टमध्ये होत असतं. आपण बघूया एक रिएक्शन. समजा आपल्याकडे हे आहेत दोन रिएक्टंट. दिस इज फर्स्ट रिएक्टंट अँड दिस इज सेकंड रिएक्टंट. दिस इज सेकंड रिएक्टंट आणि हे दोन कंबाईन झाल्यानंतर आपल्याला काय मिळतं, रिएक्शनमध्ये प्रोडक्ट मिळतो. काय मिळतो आपल्याला, प्रोडक्ट मिळतो. दोन रिएक्टंट कंबाईन झाल्यानंतर आपल्याला काय मिळतं, प्रोडक्ट मिळतो. हे केमिकल रिएक्शनमध्ये होतं. हे जे दोन रिएक्टंट आहेत, ह्या दोन रिएक्टंटपैकी एक रिएक्टंट काय असतो, सबस्ट्रेट. एक काय असतो, सबस्ट्रेट. आणि जो दुसरा रिएक्टंट असतो तो काय असतो, रिएजंट असतो. दुसरा रिएक्टंट काय असतो, रिएजंट. मग रिएजंट म्हणजे कोणता, जो रिएक्टंट जो सबस्टन्स दुसऱ्या मॉलिक्युलवरती काय करेल, अटॅक करेल. म्हणजे समजा ह्या रिएक्टंटवरती जर अटॅक केला तर जो अटॅक करतो तो काय असतो, आपला रिएजंट. त्याला आपण काय म्हणतो, अटॅकिंग रिएजंट. जो अटॅक करतो तो अटॅकिंग रिएजंट. आणि ज्या सबस्टन्सवरती, ज्या रिएक्टंटवरती अटॅक होतो त्याला आपण काय म्हणतो, सबस्ट्रेट. आलं लक्षात. तर रिएक्टंट दोन टाईपचे असतात, सबस्ट्रेट आणि रिएजंट. रिएजंट कोण असतो, असा सबस्टन्स की जो सबस्टन्स दुसऱ्या सबस्टन्सवरती अटॅक करतो त्याला आपण म्हणतो रिएजंट किंवा अटॅकिंग रिएजंट. आणि ज्याच्यावरती अटॅक होतो त्याला आपण काय म्हणतो, सबस्ट्रेट म्हणतो. आणि आपल्याला हेच डिटेलमध्ये पाहायचं आहे, कोणतं, रिएजंट म्हणजेच काय, तर अटॅकिंग रिएजंट. आपल्याला पॉईंट कोणता पाहायचा आहे, तर अटॅकिंग रिएजंट. अटॅकिंग रिएजंट म्हणजे जो अटॅक करतो त्याच्याबद्दल आज आपण सर्व पाहणार आहेत. अटॅकिंग रिएजंट. तर याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट लिहायचं आहे, देअर आर टू टाईप्स ऑफ अटॅकिंग रिएजंट. तर अटॅकिंग रिएजंट किती टाईप्स आहेत, तर दोन टाईपचे आहेत. देअर आर टू टाईप्स ऑफ अटॅकिंग रिएजंट. फर्स्ट टाईप इज इलेक्ट्रोफिलिक रिएजंट. फर्स्ट टाईप इज इलेक्ट्रोफिलिक reagents and second type is nucleophilic reagents. There are two types of attacking reagents. First is electrophilic reagents and second type is nucleophilic reagents. Electrophilic reagents are also called electrophiles. Electrophilic reagents are also called electrophiles. And nucleophilic reagents are also called nucleophiles. Electrophilic reagents are also called electrophiles and nucleophilic reagents are also called nucleophiles. तर आज आपण काय पाहतोय फक्त, तर अटॅकिंग रिएजंटचे हे दोन टाईप इन डिटेल, इलेक्ट्रोफाइल्स अँड न्यूक्लिओफाइल्स. नोट डाऊन. याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहूया इलेक्ट्रोफिलिक रिएजंट, दॅट इज इलेक्ट्रोफाइल्स. फर्स्ट टाईप इज इलेक्ट्रोफाइल्स. हा जो इलेक्ट्रोफाइल्स वर्ड आहे, इलेक्ट्रोफाइल हा पण दोन वर्डपासून तयार झालेला आहे, इलेक्ट्रोफाइल्स. याच्यामध्ये फर्स्ट वर्ड कोणता आहे, इलेक्ट्रो. फर्स्ट वर्ड इज इलेक्ट्रो and second word is file. First word is electro and second word is files. तर electro means electron and second word is files. Files means loving or attracting. The actual meaning of electrophiles is इलेक्ट्रॉन लविंग, इलेक्ट्रॉन से प्यार करने वाला. जो इलेक्ट्रॉन से प्यार करता है उसे क्या हम बोलते हैं, इलेक्ट्रोफाइल्स.
लविंग किंवा अट्रॅक्टिंग. फाईलचा मिनिंग काय होतो? लविंग किंवा अट्रॅक्टिंग. इलेक्ट्रॉन लविंग और इलेक्ट्रॉन अट्रॅक्टिंग. द ॲक्च्युअल मिनिंग ऑफ इलेक्ट्रोफाईल इज इलेक्ट्रॉन लविंग और इलेक्ट्रॉन अट्रॅक्टिंग. देन व्हॉट इज द करेक्ट डेफिनेशन ऑफ इलेक्ट्रोफाईल्स? पहा, इलेक्ट्रॉन अट्रॅक्टिंग. समजा मी म्हणलं तुम्हाला हा एक आपला सबस्टन्स आहे आणि याला आपण काय म्हणणार आहोत? इलेक्ट्रोफाईल. इलेक्ट्रोफाईल. दिस इज इलेक्ट्रोफाईल. पाहता मी तुम्हाला काय सांगितलं? इलेक्ट्रोफाईलचा मिळून काय? इलेक्ट्रॉन अट्रॅक्टिंग. पहा इथे काय? हा इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनवरती चार्ज कोणता असतो आपल्याला माहीत आहे. तर इलेक्ट्रॉनवरती चार्ज कोणता असतो? निगेटिव्ह चार्ज असतो. तर जर समजा आपण याला इलेक्ट्रोफाईल म्हणलं तर हा काय करतो? इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करतोय. कारण इलेक्ट्रोफाईलचा मिनिंग काय? इलेक्ट्रॉन अट्रॅक्टिंग, इलेक्ट्रॉन लविंग. याचा अर्थ हा काय करतोय? स्वतःकडे इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करतोय. याचा अर्थ हा काय करतोय? निगेटिव्ह चार्ज स्वतःकडे अट्रॅक्ट करतोय. ज्या अर्थी हा मॉलिक्यूल निगेटिव्ह चार्ज स्वतःकडे अट्रॅक्ट करतोय त्या अर्थी ह्या मॉलिक्यूलवरती चार्ज कोणता असला पाहिजे? पॉझिटिव्ह चार्ज असला पाहिजे. बरोबर. म्हणजे जो मॉलिक्यूल इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करतोय त्याच्यावरती निश्चितच पॉझिटिव्ह चार्ज असला पाहिजे. याचा अर्थ तर इलेक्ट्रोफाईल्स हे कसे असतात? पॉझिटिव्हली चार्ज असतात. इलेक्ट्रोफाईल हे कसे असतात? पॉझिटिव्हली चार्ज असतात. यांच्याकडे इलेक्ट्रॉनची कमी असते म्हणूनच ते इलेक्ट्रॉन स्वतःकडे अट्रॅक्ट करत असतात. आलं लक्षात? याचा अर्थ यांच्याकडे इलेक्ट्रॉनची कशी आहे? कमी आहे आणि म्हणून ते स्वतःकडे इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करतात. निगेटिव्ह चार्ज स्वतःकडे अट्रॅक्ट करतात. याचा अर्थ हे कसे आहेत? पॉझिटिव्हली चार्ज. म्हणजे आपल्याला इलेक्ट्रोफाईलची डेफिनेशन काय दिली? पहा, डेफिनेशन ऑफ इलेक्ट्रोफाईल्स. हां, डेफिनेशन आहे. डेफिनेशन: electrophiles are positively charged. Electrophiles are positively charged or न्यूट्रल स्पेसिस. काय काय इलेक्ट्रोफाईल्स हे न्यूट्रल पण असतात. म्हणजे त्याच्यात पॉझिटिव्ह चार्ज नसतो तरी पण ते काय असतात? इलेक्ट्रोफाईल असतात. कारण ते इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करत असतात. पॉझिटिव्हली चार्ज और न्यूट्रल स्पेसिस. having electron deficient center. तर इलेक्ट्रॉन डेफिशियंट म्हणजे काय? जे इलेक्ट्रॉनची कमी असते, ज्याच्याकडे इलेक्ट्रॉनची कमी असते ते इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करतात आणि जे इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करतात त्यांना आपण काय म्हणतो? इलेक्ट्रोफाईल्स म्हणतो. मग आपल्याला इलेक्ट्रोफाईलचे डेफिनेशन काय सांगता येईल? पॉझिटिव्हली चार्ज स्पेसिस और न्यूट्रल स्पेसिस हॅविंग इलेक्ट्रॉन डेफिशियंट सेंटर. म्हणजे जे स्पेसिस पॉझिटिव्हली चार्ज असतात किंवा न्यूट्रल मॉलिक्यूल असतात आणि ज्याच्याकडे इलेक्ट्रॉन डेफिशियंट सेंटर असतो अशा सर्व पॉझिटिव्हली चार्ज आणि न्यूट्रल स्पेसिसला काय म्हणतात? इलेक्ट्रोफाईल्स असं म्हणतात. तर इलेक्ट्रॉन डेफिशियंट सेंटर म्हणजे समजलं ज्याच्याकडे इलेक्ट्रॉनची कमी असते ते म्हणजेच काय? इलेक्ट्रॉन डेफिशियंट. कारण डेफिशियंटचा मिनिंगच काय होतो? लेस, कमी. आलं लक्षात? त्यानंतर पहा याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट लिहायचा आहे इम्पॉर्टंट पॉईंट्स ऑफ इलेक्ट्रोफाईल्स. तर इलेक्ट्रोफाईलचे काही आपल्याला काय लिहायचे आहेत? इम्पॉर्टंट पॉईंट्स लिहायचे आहेत. पण याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट कोणता लिहायचा आहे? तर याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट लिहायचा हे कसे असतात? इलेक्ट्रॉन डेफिशियंट असतात. हे कसे असतात? इलेक्ट्रोफाईल्स आर इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसिस. यांच्याकडे इलेक्ट्रॉनची कमी असते. इलेक्ट्रॉनची कमी म्हणजेच इलेक्ट्रॉन डेफिशियंट असतात. त्यानंतर सेकंड पॉईंट इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर. हे कसे असतात? इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर. इलेक्ट्रॉन घेतात हे. आलं लक्षात? इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करतात, इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतात. इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट लिहायचा आहे अटॅक ॲट इलेक्ट्रॉन रिच सेंटर. तर हे कशावरती अटॅक करतात? तर इलेक्ट्रॉन रिच सेंटरवरती अटॅक करतात. पहा आता माझ्याकडे इलेक्ट्रॉनची कमी आहे, मला इलेक्ट्रॉन पाहिजेत. तर मला इलेक्ट्रॉन पाहिजे असतील तर मी अटॅक कशावरती करणार? ज्याच्याकडे इलेक्ट्रॉन रिच सेंटर आहे म्हणजे ज्याच्याकडे इलेक्ट्रॉन जास्त आहेत अशा सेंटरवरती मी काय करणार? अटॅक करणार. आलं लक्षात? इलेक्ट्रॉनची कमी आहे म्हणून जिथे इलेक्ट्रॉन जास्त आहेत तिथे मी अटॅक करणार. म्हणजे अटॅक ॲट इलेक्ट्रॉन रिच सेंटर. हा झाला थर्ड पॉईंट. अटॅक ॲट इलेक्ट्रॉन रिच सेंटर म्हणजे इलेक्ट्रोफाईल कशावरती अटॅक करतात? तर इलेक्ट्रॉन रिच सेंटरवरती अटॅक करतात. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट लिहायचा आहे सम इलेक्ट्रोफाईल्स. नेक्स्ट पॉईंट सम
electrophiles some electrophiles acts as Lewis acid. Some electrophiles acts as Lewis acid. तर काही इलेक्ट्रोफाइल्स हे लेविस ॲसिड म्हणून ॲक्ट होतात. सर्वच इलेक्ट्रोफाइल नाही, सम इलेक्ट्रोफाइल, काही इलेक्ट्रोफाइल्स हे लेविस ॲसिड म्हणून ॲक्ट होतात. आता हे लेविस ॲसिडचा मिनिंग काय पहा, एक्सेप्ट लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, जो सबस्टन्स काय करतो, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो, अशा सबस्टन्सला आपण काय म्हणतो, लेविस ॲसिड असं म्हणतो. आलं लक्षात. लेविस ॲसिड म्हणजे काय, जो सबस्टन्स लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो त्याला आपण म्हणतो लेविस ॲसिड. इलेक्ट्रॉनची पेअर, एक इलेक्ट्रॉन जो ॲक्सेप्ट करेल त्याला लेविस ॲसिड म्हणायचं का, नाही. जो एक इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करेल त्याला लेविस ॲसिड म्हणायचं का, नाही. जो इलेक्ट्रॉनची पेअर, याचा अर्थ दोन इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करेल त्याला आपण काय म्हणणार, लेविस ॲसिड. तर हे होते 4 इम्पॉर्टंट पॉईंट्स ऑफ इलेक्ट्रोफाइल्स. फर्स्ट पॉईंट इज इलेक्ट्रॉन डेफिशिएंट स्पेसीज. Electrophiles are electron deficient species. Second point, electrophiles are electron acceptor. Third point is electrophiles attack at electron rich center. And next point is some electrophiles acts as Lewis acid. Lewis acid means the substance which accept lone pair of electron is called Lewis acid. इथपर्यंत लिहून झाले. तर याच्यापुढे आपण का बघा, इलेक्ट्रोफाइलचे एक्झाम्पल्स आपण पाहूया, कारण एक्झाम्पल्सवरती आपल्याला नीटमध्ये आणि जयमध्ये क्वेश्चन्स विचारलेले आहेत. नोट डाऊन. पहा, आता आपण कोणता पॉईंट कंप्लीट केला, इलेक्ट्रोफाइल्स. इलेक्ट्रोफाइलचे काय एक्झाम्पल्स आहेत ते आपण बघूया. पहा, इलेक्ट्रोफाइलचे एक्झाम्पल्स ऑफ इलेक्ट्रोफाइल. तर याच्यामध्ये फर्स्ट आहे पॉझिटिव्हली चार्ज स्पेसीज. फर्स्ट इज पॉझिटिव्हली चार्ज स्पेसीज. पॉझिटिव्हली चार्ज स्पेसीज आर इलेक्ट्रोफाइल्स. तर जे पॉझिटिव्हली चार्ज स्पेसीज असतात त्यांना आपण काय म्हणतो, इलेक्ट्रोफाइल्स. म्हणजे ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असेल त्यांना आपण काय म्हणायचं, इलेक्ट्रोफाइल. म्हणजे फॉर एक्झाम्पल H+ असेल तर Hवरती चार्ज कोणता आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे, म्हणजे H+ हा काय झाला, इलेक्ट्रोफाइल. सेम त्या टाईप समजा Clवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे तर Clसुद्धा काय झाला, इलेक्ट्रोफाइल, Cl+. त्यानंतर आहे NO2+. तर NO2वरती चार्ज कोणता आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे. पहा, Hवरती पॉझिटिव्ह चार्ज, इलेक्ट्रोफाइल. Clवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, इलेक्ट्रोफाइल. NO2वरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, इलेक्ट्रोफाइल. त्यानंतर आहे NO+. NOवरती चार्ज आहे पॉझिटिव्ह, त्यामुळे NOसुद्धा काय होणार, इलेक्ट्रोफाइल. त्यानंतर R+. म्हणजेच काय, तर R म्हणजे काय, अल्काईल ग्रुप. तर R म्हणजे काय, अल्काईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल CH3. तर हा अल्काईल ग्रुप आहे. ह्या कार्बनवरती जर पॉझिटिव्ह चार्ज असेल तर CH3+सुद्धा काय झाला, इलेक्ट्रोफाइल झाला. पहा, इथं मी ब्रॅकेटमध्ये लिहितो आहे. तर R म्हणजेच काय, अल्काईल ग्रुप. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा इथं असेल CH3+ असेल किंवा CH3CH2+ असेल तर हे सर्व काय झाले, इलेक्ट्रोफाइल्स. त्यानंतर असायलियम आयन म्हणजेच RC+O+. पहा, ह्या सेवरती चार्ज कोणता आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे, त्यामुळे हा सुद्धा काय होणार, इलेक्ट्रोफाइल एटसेट्रा. म्हणजे ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज दिसेल ते सर्व काय असतील, इलेक्ट्रोफाइल असतील. पण ज्या ॲटमवरती, ज्या स्पेसिसवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे ते सर्वच इलेक्ट्रोफाइल असतील का, नाही. ऑल पॉझिटिव्हली चार्ज स्पेसीज आर नॉट इलेक्ट्रोफाइल. म्हणजे ज्याच्यावरती तुम्हाला पॉझिटिव्ह चार्ज असेल ते सर्वच इलेक्ट्रोफाइल असतीलच असे नाही. पहा, त्याच्यामध्ये एक नोट आपल्याला लिहायची आहे. पहा, याच्यामध्ये नोट कोणती लिहायची आपल्याला, नोट लिहायची आहे ऑल पॉझिटिव्हली चार्ज. पहा, पॉझिटिव्हली चार्ज, ऑल पॉझिटिव्हली चार्ज स्पेसीज, ऑल पॉझिटिव्हली चार्ज स्पेसीज आर नॉट इलेक्ट्रोफाइल्स. आर नॉट इलेक्ट्रोफाइल्स. सर्व पॉझिटिव्हली चार्ज स्पेसीज हे इलेक्ट्रोफाइल नसतात. म्हणजे कोणकोणते, पहा, फॉर एक्झाम्पल NH4+. तर पहा, NH4+. NH4वरती चार्ज कोणता आहे, पॉझिटिव्ह चार्ज.
हा पॉझिटिव्ह चार्ज कशावरती आहे तर ह्या नायट्रोजन ॲटमवरती आहे. नायट्रोजन ॲटमवरती जर पॉझिटिव्ह चार्ज आला इथे NH4मध्ये तर याचा अर्थ हा इलेक्ट्रोफाईल आहे का नाही. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट आहे H3O+. हा सुद्धा इलेक्ट्रोफाईल नाही. पॉझिटिव्ह चार्ज आहे पण तो इलेक्ट्रोफाईल नाही कारण NH4+ आणि H3+ हे इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करत नाहीत आणि जे इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करत नाहीत त्यांना आपण इलेक्ट्रोफाईल म्हणत नाहीत. जे इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतात त्यांना आपण काय म्हणतो इलेक्ट्रोफाईल म्हणतो. त्यानंतर कॅटायन्स ऑफ फर्स्ट अँड सेकंड ग्रुप आणि फर्स्ट ग्रुपचे जे कॅटायन्स आहेत ते कॅटायन्ससुद्धा इलेक्ट्रोफाईल नसतात. नॉट इलेक्ट्रोफाईल्स. आता पहा कॅटायन्स ऑफ फर्स्ट ग्रुप. कॅटायन्स ऑफ फर्स्ट ग्रुप आपल्याला माहिती आहे पिरियोडिक टेबलमध्ये टोटल किती ग्रुप्स आहेत. देर आर टोटल 18 ग्रुप्स इन दी पिरियोडिक टेबल. तर त्याच्यामधला जो फर्स्ट ग्रुप आहे फर्स्ट ग्रुपचे कॅटायन फर्स्ट ग्रुपमध्ये कोणकोणते आहेत तर आहे लिथियमचा कॅटायन म्हणजेच काय Li+. त्यानंतर आहे Na म्हणजे सोडियम Na+. त्यानंतर आहे K+. त्यानंतर आहे पोटॅशियम रुबिडियम Rb+. त्यानंतर आहे CS+. तर हे सर्व एकाच ग्रुपमधले एलिमेंट्स आहेत व्हर्टिकल. लिथियम सोडियम पोटॅशियम रुबिडियम सेजियम. तर हे यांच्यावरती काय असतो एक पॉझिटिव्ह चार्ज. तर हे जे सर्व आहेत हे सर्व पण इलेक्ट्रोफाईल नाही आहेत. म्हणजे Na+. तर Na+ हा इलेक्ट्रोफाईल आहे का नाही आहे इलेक्ट्रोफाईल नाही आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे कॅटायन्स ऑफ सेकंड ग्रुप. तर सेकंड ग्रुपमध्ये कोणकोणते आहेत तर याच्यामध्ये आहे बेरिलियम मॅग्नेशियम कॅल्शियम स्ट्रॉन्टियम अँड बॅरियम. पहा Bवरती चार्ज कोणता आहे 2+, Mgवरती 2+, Ca वरती 2+, SR वरती 2+, Ba वरती 2+. तर फर्स्ट ग्रुपमधले जे आहेत त्यांच्यावरती 1 पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि जे सेकंड ग्रुपमधले मेटल्स आहेत त्यांच्यावरती असतो 2 पॉझिटिव्ह चार्ज. तर हे पण सर्व इलेक्ट्रोफाईल नाही आहेत. म्हणजे NH4+ असेल H3+ असेल किंवा कॅटायन्स ऑफ फर्स्ट अँड सेकंड ग्रुप जर असतील तर याचा अर्थ ते इलेक्ट्रोफाईल नाही आहेत. आलं लक्षात. तर यापैकी कोणताही इलेक्ट्रोफाईल नाही. त्यानंतर याच्यामध्ये सेकंड आहे न्यूट्रल मॉलिक्युल्स हॅविंग इनकम्प्लीट ऑक्टेट. आता पहा असे काही मॉलिक्युल्स आहेत की त्या मॉलिक्युल्सवरती पॉझिटिव्ह चार्ज नसतो. ते कसे असतात न्यूट्रल असतात तरी पण ते काय असतात इलेक्ट्रोफाईल असतात. पहा एक्झाम्पल्स आपण बघूया. फॉर एक्झाम्पल BF3. तर BF3वरती चार्ज आहे का कोणता पॉझिटिव्ह चार्ज नाही आहे तरीसुद्धा हा काय आहे इलेक्ट्रोफाईल आहे. त्याचं रिझन काय हा जो बोरॉन ॲटम आहे त्या बोरॉन ॲटमचं जे ऑक्टेट आहे ते ऑक्टेट कसं आहे इनकम्प्लीट आहे. ऑक्टेट म्हणजे काय व्हॅलन्स शेलमध्ये जर 8 इलेक्ट्रॉन असतील तर आपण काय म्हणतो ऑक्टेट कंप्लीट आहे. आणि जर ऑक्टेट कंप्लीट नसेल म्हणजे 8पेक्षा जर कमी इलेक्ट्रॉन असतील व्हॅलन्स शेलमध्ये तर याचा अर्थ ऑक्टेट कसा आहे इनकम्प्लीट. मग ऑक्टेट जर इनकम्प्लीट असेल तर तो ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी काय करणार इलेक्ट्रॉन घेणार आणि जो इलेक्ट्रॉन घेतो जो इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो त्याला आपण काय म्हणतो इलेक्ट्रोफाईल म्हणतो. म्हणजे इथं BF3मध्ये बोरॉनचं ऑक्टेट कंप्लीट नाही आहे त्यामुळे बोरॉन काय करणार इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करणार आणि जो इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो त्याला आपण काय म्हणतो इलेक्ट्रोफाईल म्हणतो. म्हणजे BF3 हा काय झाला इलेक्ट्रोफाईल. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट आहे BH3मध्ये सुद्धा हा बोरॉन कसा आहे ऑक्टेट इनकम्प्लीट आहे त्यामुळे BH3 हा मॉलिक्यूल कसा झाला इलेक्ट्रोफाईल. त्यानंतर AlCl3 त्यानंतर AlBr3 इथं AlAl. त्यानंतर आहे ZnCl2 इथं आहे Zn. त्यानंतर आहे FeCl3 इथं आहे Fe. त्यानंतर आहे SO3 इथं आहे S एटसेट्रा. तर हे सर्व इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतात आणि त्यामुळे हे सर्व काय आहेत इलेक्ट्रोफाईल्स आहेत. आलं लक्षात. नोट डाऊन. झालं नोट डाऊन करून. पहा हे जे सर्व तुम्हाला दिलेले आहेत तर हे सर्व काय आहेत नॉट इलेक्ट्रोफाईल्स. तर हे इलेक्ट्रोफाईल्स नाही आहेत नॉट इलेक्ट्रोफाईल्स.
नॉट इलेक्ट्रोफाइल्स. NH4+, S3+ आणि हे सर्व हे काय आहेत, इलेक्ट्रोफाइल्स नाहीत, आर नॉट इलेक्ट्रोफाइल्स. नोट डाऊन. हां, आपण फर्स्ट टाईप कंप्लीट केला इलेक्ट्रोफाइल्स अँड नाऊ सेकंड न्यूक्लिओफाइल्स. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ न्यूक्लिओफाइल्स. तर न्यूक्लिओफाइल्स हा सुद्धा वर्ड 2 वर्डपासून तयार झालेला आहे. तर याच्यामध्ये फर्स्ट वर्ड कोणता आहे, न्यूक्लिओ. न्यूक्लिओ मीन्स न्यूक्लियस अँड सेकंड वर्ड इज फाइल्स. फाइल्स मीन्स लिविंग और अट्रैक्टिंग. द एक्चुअल मीनिंग ऑफ न्यूक्लियोफाइल्स इज न्यूक्लियस लिविंग. जो इलेक्ट्रॉन से प्यार करता है उसे हम क्या बोलते हैं, न्यूक्लियोफाइल्स बोलते हैं. इलेक्ट्रॉन्स न्यूक्लियस से प्यार करने वाला कौन होता है, न्यूक्लियोफाइल होता है. न्यूक्लियस लिविंग और न्यूक्लियस अट्रॅक्टिंग. समजा आपण एक मॉलिक्यूल घेतला, समजा हा एक मॉलिक्यूल आहे आणि हा मॉलिक्यूल काय करतोय, न्यूक्लियसला अट्रॅक्ट करतोय. न्यूक्लियस कोणाला अट्रॅक्ट करतोय, हा तर न्यूक्लियसला अट्रॅक्ट करतोय. न्यूक्लियसवरती चार्ज कोणता असतो सांगा. न्यूक्लियसवरती चार्ज कोणता असतो, पॉझिटिव्ह चार्ज असतो. न्यूक्लियसवरती चार्ज कोणता असतो, पॉझिटिव्ह चार्ज असतो. याचा अर्थ हा काय आहे, न्यूक्लियस अट्रॅक्टिंग. याचा अर्थ हा काय करतोय, पॉझिटिव्ह चार्ज अट्रॅक्ट करतोय. त्या अर्थी याच्यावरती चार्ज कोणता पाहिजे, निगेटिव्ह चार्ज पाहिजे. याचा अर्थ निगेटिव्हली चार्ज स्पेशलला आपण काय म्हणतो, न्यूक्लियोफाइल्स म्हणतो. कारण जो न्यूक्लियस अट्रॅक्ट करतो, न्यूक्लियसवरती पॉझिटिव्ह चार्ज असतो. म्हणजेच जो पॉझिटिव्ह चार्ज अट्रॅक्ट करतोय त्या अर्थी याच्यावरती चार्ज कोणता असला पाहिजे, निगेटिव्ह चार्ज असला पाहिजे. म्हणजेच निगेटिव्हली चार्ज स्पेसिस कॉल्ड न्यूक्लियोफाइल्स. आलं लक्षात. मग आपल्याला डेफिनेशन काय सांगता येईल पहा. जशी आपण इलेक्ट्रोफाइलची डेफिनेशन सांगितलेली आहे सेम त्या टाईप आपण न्यूक्लियोफाइलची डेफिनेशन लिहितोय पहा. याच्यामध्ये आपण फर्स्ट लिहितोय डेफिनेशन, negatively charge or neutral molecules negatively charged or neutral molecules having electron rich center आर कॉल्ड न्यूक्लियोफाइल्स. न्यूक्लियोफाइलचे डेफिनेशन काय आहे, नेगेटिव्हली चार्ज स्पेसिस और न्यूट्रल मॉलिक्युल्स हॅविंग इलेक्ट्रॉन रिच सेंटर आर कॉल्ड न्यूक्लियोफाइल्स. म्हणजे निगेटिव्हली चार्ज स्पेसिस, ज्या स्पेसिसवरती कोणता चार्ज असेल, निगेटिव्ह चार्ज असेल, किंवा न्यूट्रल मॉलिक्युल्स, काही न्यूक्लियोफाइल्स हे न्यूट्रल पण असतात, म्हणजे कुठलाही निगेटिव्ह चार्ज नसतो. हॅविंग इलेक्ट्रॉन रिच सेंटर आर कॉल्ड न्यूक्लियोफाइल्स. म्हणजे निगेटिव्हली चार्ज स्पेसिस किंवा न्यूट्रल मॉलिक्युल्स की ज्याच्यावरती काय असतो, इलेक्ट्रॉन रिच सेंटर असतो, त्यांच्याकडे इलेक्ट्रॉन कसे असतात, जास्त असतात. अशा स्पेसिसला आपण काय म्हणणार आहोत, न्यूक्लियोफाइल्स. आलं लक्षात. तर न्यूक्लियोफाइलची डेफिनेशन काय सांगायची, negatively charged or neutral molecules having electron rich center are called nucleophiles. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट लिहायचा आहे इम्पॉर्टंट पॉईंट्स ऑफ, न्यू पॉईंट आहे इम्पॉर्टंट पॉईंट्स ऑफ न्यूक्लियोफाइल्स. तर न्यूक्लियोफाइलचे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत, जसे आपण इलेक्ट्रोफाइल्समध्ये लिहिले होते सेम त्या टाईप न्यूक्लियोफाइल्समध्ये पहा. याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट लिहायचा आहे इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस. इलेक्ट्रोफाइल कशा होते, इलेक्ट्रॉन डेफिशियंट. तर न्यूक्लियोफाइल कशा असतात, इलेक्ट्रॉन रिच म्हणजे काय, यांच्याकडे इलेक्ट्रॉनची जास्त असतात, एक्सेस इलेक्ट्रॉन असतात. आलं लक्षात. इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस. त्यानंतर याच्यामध्ये सेकंड आहे इलेक्ट्रॉन डोनर. सेकंड पॉईंट इज इलेक्ट्रॉन डोनर. पहा, न्यूक्लियोफाइल्सकडे इलेक्ट्रॉन जास्त असतात, त्यांच्यामुळे आपण त्यांना काय म्हणतो, इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस म्हणतो. मग इलेक्ट्रॉन जर जास्त असतील तर ते काय करतात, इलेक्ट्रॉन दुसऱ्यांना देतात. म्हणजे ज्यांना इलेक्ट्रॉन्स कमी आहेत त्यांना ते इलेक्ट्रॉन डोनेट करू शकतात. म्हणून न्यूक्लियोफाइल्स हे कसे असतात, इलेक्ट्रॉन डोनर असतात. आपण पण काय करतो, आपल्याकडे जर समजा पैसे जास्त असतील तर आपण ज्यांना गरज आहे त्यांना आपण काय करतो, पैसे देतो. याचा अर्थ आपण काय करतो, त्यांना पैसे डोनेट करतो. म्हणजेच हे पण तसेच आहेत, यांच्याकडे जर इलेक्ट्रॉन जास्त असतील तर हे इलेक्ट्रॉन काय करतात, डोनेट करतात. याचा अर्थ न्यूक्लियोफाइल्स हे कसे आहेत, इलेक्ट्रॉन डोनर आहेत. इलेक्ट्रॉन डोनर. त्यानंतर याच्यामध्ये थर्ड पॉईंट लिहायचं आहे. थर्ड पॉईंट इज अटॅक ॲट इलेक्ट्रॉन डेफिशियंट
इलेक्ट्रॉन डेफिशियंट सेंटर. तर हे कशावरती अटॅक करतात, तर इलेक्ट्रॉन डेफिशियंट सेंटरवरती अटॅक करतात. यांच्याकडे इलेक्ट्रॉन जास्त आहेत, न्यूक्लिओफाइल्सकडे इलेक्ट्रॉन जास्त आहेत, त्यामुळे न्यूक्लिओफाइल्स अटॅक करताना कशावरती अटॅक करतील, ज्याच्याकडे इलेक्ट्रॉन जास्त आहेत त्याच्यावरती अटॅक करतील का नाही, ज्याच्याकडे इलेक्ट्रॉन्स कमी आहेत त्याच्यावरती अटॅक करतील. अटॅक ॲट इलेक्ट्रॉन डेफिशियंट सेंटर. डेफिशियंट म्हणजेच काय, कमी, इलेक्ट्रॉन कमी असणाऱ्या सेंटरवरती ते अटॅक करतील. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट लिहायचं आहे. फोर्थ पॉईंट इज some nucleophiles acts as लेविस बेस. तर काही न्यूक्लिओफाइल्स हे काय म्हणून ॲक्ट होतात, तर लेविस बेस म्हणून ॲक्ट होतात. सम न्यूक्लिओफाइल्स ॲक्ट्स ॲज लेविस बेस. जसं आपण पाठ्यमागं सांगितलं होतं, काही इलेक्ट्रोफाइल्स हे लेविस ॲसिड म्हणून ॲक्ट होतात, तर याच्यामध्ये काही न्यूक्लिओफाइल्स हे लेविस बेस म्हणून ॲक्ट होतात. देन व्हॉट इज द मिनिंग ऑफ लेविस बेस, तर लेविस बेस म्हणजे काय, द सबस्टन्स विच डोनेट लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. जो सबस्टन्स लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन काय करतो, डोनेट करतो, अशा सबस्टन्सला आपण काय म्हणतो, लेविस बेस म्हणतो. मग काही न्यूक्लिओफाइल्स काय करतात, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेट करतात, म्हणून त्या न्यूक्लिओफाइलला काय म्हणतात, लेविस बेस असं म्हणतात. ठीक आहे. तरी आपण पहिले 4 पॉईंट्स पहा. फर्स्ट पॉईंट कोणता पहिला आपण, न्यूक्लिओफाइल्स आर इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस. सेकंड पॉईंट, न्यूक्लिओफाइल्स आर इलेक्ट्रॉन डोनर. थर्ड पॉईंट, न्यूक्लिओफाइल्स अटॅक ॲट इलेक्ट्रॉन डेफिशियंट सेंटर. अँड फोर्थ पॉईंट इज सम न्यूक्लिओफाइल्स ॲक्ट्स ॲज लेविस बेस. लेविस बेस मीन्स द सबस्टन्स विच डोनेट लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. तर हे नोट डाऊन करा. आपण याचे काय पाहूया, एक्झाम्पल्स पाहूया. पहा, आता आपण पाहतोय एक्झाम्पल्स ऑफ न्यूक्लिओफाइल्स. तर न्यूक्लिओफाइलचे कोणकोणते एक्झाम्पल्स आहेत पहा. तर याच्यामध्ये फर्स्ट आहे निगेटिव्हली चार्ज. फर्स्ट इज निगेटिव्हली चार्ज स्पेसिस. निगेटिव्हली चार्ज स्पेसिस ॲक्ट्स ॲज न्यूक्लिओफाइल्स. ज्या स्पेसिसवरती निगेटिव्ह चार्ज आहे अशा स्पेसिस काय म्हणून ॲक्ट होतात, तर न्यूक्लिओफाइल्स म्हणून ॲक्ट होतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल एच मायनस, एचवरती चार्ज कोणता आहे, मायनस चार्ज आहे, याचा अर्थ एच मायनस हा काय आहे, न्यूक्लिओफाइल. सेम त्या टाईप सी एल मायनस असेल, बी आर मायनस असेल, नेक्स्ट इज ओ एच मायनस असेल, त्यानंतर सी एन मायनस असेल, एच एच मायनस असेल, त्यानंतर आर मायनस असेल. आर म्हणजे काय सांगा, अल्काइल ग्रुप. म्हणजे कार्बन ॲटमवरती जर समजा निगेटिव्ह चार्ज असेल तर तो सुद्धा काय म्हणून ॲक्ट होईल, तर न्यूक्लिओफाइल म्हणून ॲक्ट होईल. आर मायनस एटसेट्रा. तर हे सर्व काय झाले, न्यूक्लिओफाइल झाले. एच मायनस, सी एल मायनस, बी आर मायनस, ओ एच मायनस, सी एन मायनस, एच एच मायनस, आर मायनस एटसेट्रा आर न्यूक्लिओफाइल्स. निगेटिव्हली चार्ज स्पेसिस ॲक्ट्स ॲज न्यूक्लिओफाइल्स. त्यात याच्यामध्ये सेकंड पॉईंट आहे न्यूट्रल मॉलिक्युल्स हॅविंग लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन एल पी म्हणजेच काय, लोन पेअर. म्हणजे असे न्यूट्रल मॉलिक्युल्स की ज्या न्यूट्रल मॉलिक्युल्सकडे काय आहे, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे, असे मॉलिक्युल्ससुद्धा काय म्हणून ॲक्ट होतात, तर न्यूक्लिओफाइल्स म्हणून ॲक्ट होतात. आता असे कोणकोणते न्यूट्रल मॉलिक्युल्स आहेत की ज्याच्याकडे काय आहे, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे. पहा, जे ऑक्सिजन मॉलिक्युल्स आहेत, जे नायट्रोजन मॉलिक्युल्स आहेत, जे फॉस्फरस मॉलिक्युल्स आहेत, जे सल्फर मॉलिक्युल्स आहेत, ते सर्व काय आहेत, न्यूक्लिओफाइल्स आहेत. पहा, याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहूया नायट्रोजन मॉलिक्युल्स. फर्स्ट इज नायट्रोजन मॉलिक्युल्स. फॉर एक्झाम्पल नायट्रोजन मॉलिक्युल्स. पहा, नायट्रोजन मॉलिक्युल्स म्हणजे फॉर एक्झाम्पल अमोनिया NH3. ह्या NH3 मधला एक हायड्रोजन काढा, काय राहिलं इथं, NH2. ह्या NH2ला काय अटॅच करा, R अटॅच करा. R म्हणजे काय, अल्काइल ग्रुप. तर हा सुद्धा काय आहे, न्यूक्लिओफाइल. पहा, आपण NH3 मधले 2 हायड्रोजन काढले तर काय राहिलं इथं, NH. त्या ठिकाणी काय अटॅच करायचं, 2 R. जर समजा आपण NH3 मधले 3ही हायड्रोजन काढले तर काय राहणार, फक्त N राहणार. तर Nला काय अटॅच करा, R3. तर पहा, NH3, RNH2, R2NH, R3N हे सर्व काय आहेत, नायट्रोजन मॉलिक्युल्स आहेत. आणि या नायट्रोजन मॉलिक्युल्समध्ये हा जो नायट्रोजन आहे त्या नायट्रोजन ॲटमवरती काय असते,
वन लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. तर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे काय, जे इलेक्ट्रॉन्स बॉन्डिंगमध्ये पार्टिसिपेट होत नाहीत, शिल्लक राहतात, ॲज इट इज राहतात, अशा इलेक्ट्रॉन्सला आपण काय म्हणतो, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. नायट्रोजन ॲटमवरती नेहमी किती लोन पेअर असते, एक लोन पेअर असते. पाठीमागं आपण सांगितलेलं पण आहे. इथे पण काय आहे, एक लोन पेअर आहे. तर इथे काय, वन लोन पेअर, इथे आहे लोन पेअर. तर हे सर्व मॉलिक्युल्स काय म्हणून ॲक्ट होतात, तर न्यूक्लिओफाइल्स म्हणून ॲक्ट होतात. याच्यामध्ये चार्ज आहे का कोणता, नाही आहे. याचा अर्थ ते कसे आहेत, न्यूट्रल मॉलिक्युल्स आहेत, परंतु याच्यावरती लोन पेअर असल्यामुळं ते काय झाले, न्यूक्लिओफाइल्स. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट आहे नायट्रोजन नंतर फॉस्फरस मॉलिक्युल्स. फॉस्फरस मॉलिक्युल्स, ज्या मॉलिक्युल्समध्ये फॉस्फरस आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल इथेच आपण घेऊया PeH3, सेम त्या टाईप, जसं आपण NH3 लिहिलं आहे सेम त्या टाईप PH3. त्यानंतर इथे काय येणार RPH2, त्यानंतर R2PH, त्यानंतर R3P. हे पण सर्व काय आहेत, फॉस्फरस मॉलिक्युल्स आहेत आणि हे सर्व काय म्हणून ॲक्ट होतात, न्यूक्लिओफाइल्स म्हणून ॲक्ट होतात. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट आहे ऑक्सिजन मॉलिक्युल्स. ऑक्सिजन मॉलिक्युल्स म्हणजे ज्या मॉलिक्युल्समध्ये ऑक्सिजन आहे ते मॉलिक्युल्ससुद्धा न्यूक्लिओफाइल्स म्हणून ॲक्ट होतात. फर्स्ट इज वॉटर H2O, आलं लक्षात. त्यानंतर अल्कोहोल ROH, त्यानंतर इथर ROR, इथर. तुम्हाला फंक्शन ग्रुप झालेला आहे, जे आपण 20 फंक्शन ग्रुप लिहून दिलेले आहेत. त्याच्यामध्ये एक तुम्हाला हा पण होता इथर अल्कोहोल. याच्यामध्ये वॉटर, ह्या वॉटरमध्ये जो ऑक्सिजन आहे त्या ऑक्सिजन ॲटमवरती किती लोन पेअर असतात, किती लोन पेअर असतात, 2 लोन पेअर असतात. त्यामुळे हा वॉटर न्यूट्रल मॉलिक्युलसुद्धा काय म्हणून ॲक्ट होतो, न्यूक्लिओफाइल. सेम त्या टाईप अल्कोहोलमध्ये हा ऑक्सिजन आहे, याच्यावरती आहेत 2 लोन पेअर. त्यानंतर इथे ऑक्सिजन आहे इथरमध्ये, याच्यावरती आहेत 2 लोन पेअर. तर हे सर्व मॉलिक्युल्स काय म्हणून ॲक्ट होतात, तर न्यूक्लिओफाइल्स म्हणून ॲक्ट होतात. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट आहे सल्फर मॉलिक्युल्स. सल्फर मॉलिक्युल्स फक्त ऑक्सिजनच्या ठिकाणी सल्फरल्या H2S, त्यानंतर इथं लिहिलं आपण RSH, त्यानंतर आपण इथं लिहिलं RSR. तर हे सर्वसुद्धा काय आहेत, न्यूक्लिओफाइल्स आहेत. म्हणजे नायट्रोजन मॉलिक्युल्स, फॉस्फरस मॉलिक्युल्स, ऑक्सिजन मॉलिक्युल्स, सल्फर मॉलिक्युल्स हे काय आहेत, न्यूक्लिओफाइल्स आहेत. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट आहे थर्ड इज कंपाऊंड्स कंटेनिंग मल्टिपल बॉन्ड. कंपाऊंड्स कंटेनिंग मल्टिपल बॉन्ड्स. मल्टिपल बॉन्ड्स म्हणजे कोणते बॉन्ड सांगा, व्हॉट इज द मिनिंग ऑफ मल्टिपल बॉन्ड. मल्टिपल बॉन्ड याचा अर्थ डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड. ज्या मॉलिक्युल्समध्ये डबल बॉन्ड आहे किंवा ट्रिपल बॉन्ड आहे असे सर्व मॉलिक्युल काय म्हणून ॲक्ट होतात, न्यूक्लिओफाइल्स म्हणून ॲक्ट होतात. फॉर एक्झाम्पल आपण एक्झाम्पल बघूया. फॉर एक्झाम्पल अल्किन. तर अल्किनमध्ये काय असतो, कार्बन कार्बन डबल बॉन्ड. तर पहा हा मॉलिक्यूल कोणता आहे, एथिन मॉलिक्यूल आहे, अल्किन आहे. कार्बन कार्बनमध्ये कोणता बॉन्ड आहे, डबल बॉन्ड आहे. आणि डबल बॉन्ड असणारा कंपाऊंड हा सुद्धा काय असतो, न्यूक्लिओफाइल. त्यानंतर आहे CH ट्रिपल बॉन्ड. CH हा अल्काइन मॉलिक्यूल आहे, अल्काइन्स. अल्काइनमध्ये काय असतो, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. त्यानंतर बेन्झिन. तर बेन्झिन हा सुद्धा एक काय आहे, न्यूक्लिओफाइल आहे. कारण बेन्झिनमध्ये सुद्धा काय आहे, कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. त्यामुळे बेन्झिनसुद्धा काय आहे, न्यूक्लिओफाइल आहे. त्यानंतर याच्यामध्ये फोर्थ आहे ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड्स. फोर्थ इज ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड्स. तर ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड्स म्हणजे काय, पहा ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड कोणाला म्हणतात, ज्या कंपाऊंडमध्ये कार्बन आणि मेटलमध्ये बॉन्ड असतो अशा सर्व कंपाऊंडला आपण काय म्हणतो, ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड्स. पहा ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंडचा मिनिंग काय आहे, ज्या कंपाऊंडमध्ये कार्बन आणि मेटल, मग तो मेटल कोणताही असेल, कार्बन आणि मेटलमध्ये जर बॉन्ड असेल तर अशा कंपाऊंडला आपण काय म्हणतो, ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड असं म्हणतो. आपण एक एक्झाम्पल घेऊया. फॉर एक्झाम्पल म्हणजे लक्षात येईल RMgX. तर RMgX याचं आपण एक्झाम्पल लिहा. R म्हणजेच काय, एनी अल्काइल ग्रुप CH3, हा Mg मेटल आणि हा X म्हणजेच काय, हॅलोजन. तर CH3MgCl. हा जो बॉन्ड आहे तो कोणामध्ये आहे, कार्बनमध्ये आणि Mg मेटलमध्ये आहे. त्यामुळे हा काय झाला, न्यूक्लिओफाइल झाला. तर ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड जे आहेत ते सर्व काय, न्यूक्लिओफाइल्स. दिस इज कॉल्ड ग्रेगनार्ड रिएजंट. तर ह्या रिएजंटला काय म्हणतात, ग्रेगनार्ड रिएजंट असं म्हणतात, ग्रेगनार्ड रिएजंट. त्यानंतर सेकंड आहे
R2CuLi. R म्हणजेच काय अल्काईल, Cu म्हणजे कॉपर, Li म्हणजे लिथियम. R2CuLi. R म्हणजेच काय सांगा, R म्हणजेच एनी अल्काईल ग्रुप. फॉर एक्झाम्पल R किती आहे तिथं 2, याचा अर्थ CH3 आपण घेतलं इथं 2. त्यानंतर हा कॉपर Li. दिस इज कॉल्ड गिलमन रिएजंट. दिस इज कॉल्ड गिलमन रिएजंट. तर हे सर्व काय ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड. ग्रिग्नार्ड रिएजंट असेल किंवा गिलमन रिएजंट असेल तर हे सर्व काय ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड. आणि ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंडसुद्धा काय म्हणून ॲक्ट होतात तर न्यूक्लिओफाइल्स म्हणून ॲक्ट होतात. तर हे आपण पहिले 4 टाईपचे न्यूक्लिओफाइल्स. फर्स्ट निगेटिव्हली चार्ज स्पेसिस. सेकंड न्यूट्रल मॉलिक्युल्स हॅव्हिंग लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. थर्ड compounds containing multiple bond, that is carbon carbon double bond or carbon carbon triple bond. And fourth is organometallic compounds. Note down. आता आपण काय पाहिलं इलेक्ट्रोफाइल्स अँड न्यूक्लिओफाइल्स. पण काही अशा मॉलिक्युल्स आहेत की जे मॉलिक्युल्स इलेक्ट्रोफाइल म्हणून पण ॲक्ट होतात आणि न्यूक्लिओफाइल म्हणून पण ॲक्ट होतात. म्हणजे एकच मॉलिक्युल हा इलेक्ट्रोफाइल पण असतो आणि तो न्यूक्लिओफाइल पण असतो. आपण बघूया असे कोणकोणते मॉलिक्युल्स आहेत की जे मॉलिक्युल्स इलेक्ट्रोफाइल पण आहेत आणि न्यूक्लिओफाइल्स पण आहेत. तर त्याच्यासाठी एक सेंटेन्स खूप महत्त्वाचं आहे, ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. द मॉलिक्युल्स इन विच कार्बन atom attach to more electronegative atom like oxygen, nitrogen, sulfur, etc. by multiple bonds acts as electrophiles as well as न्यूक्लिओफाइल्स. पहा कोणते मॉलिक्युल्स हे इलेक्ट्रोफाइल म्हणून पण ॲक्ट होतात आणि न्यूक्लिओफाइल म्हणून पण ॲक्ट होतात. द मॉलिक्युल्स इन विच, ज्या मॉलिक्युल्समध्ये कार्बन ॲटम अटॅच टू, ज्या मॉलिक्युल्समध्ये कार्बन ॲटम हा अटॅच असतो. कशाला अटॅच असतो? मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटमला अटॅच असतो. कार्बन ॲटम मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटमला अटॅच असतो. आता मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम म्हणजे कोणते? ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर यापैकी एकाला तो अटॅच असेल. कोणत्या बॉन्डनं? बाय मल्टिपल बॉन्ड्स. मल्टिपल बॉन्ड्स म्हणजे डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्डनं जर अटॅच असेल, म्हणजे ज्या मॉलिक्युल्समध्ये कार्बन ॲटम हा मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटमला डबल बॉन्डने किंवा ट्रिपल बॉन्डने जर अटॅच असेल तर अशा मॉलिक्युल्स काय म्हणून ॲक्ट होतात? इलेक्ट्रोफाइल्स ॲज वेल ॲज न्यूक्लिओफाइल्स. बघूया आपण कोणते आहेत. तर याच्यामध्ये आपण फर्स्ट बघूया एक्झाम्पल अल्डिहाइड्स. अल्डिहाइड्स. तर अल्डिहाइड म्हणजेच काय? RC≡OH. दिस इज अल्डिहाइड. तर पहा इथे काय आहे तर कार्बन ॲटम हा मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऑक्सिजन ॲटमला अटॅच आहे आणि तो कोणत्या बॉन्ड अटॅच आहे? डबल बॉन्ड अटॅच आहे. म्हणजे हा मॉलिक्यूल काय होणार? इलेक्ट्रोफाइल म्हणून पण ॲक्ट होणार आणि न्यूक्लिओफाइल म्हणून पण ॲक्ट होणार. तर त्याचं रिझन काय पहा. RC≡OH. कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह कोण आहे? ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह. त्यामुळे ह्या बॉन्डमध्ये जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत ते 2 इलेक्ट्रॉन कोण घेणार? तर ऑक्सिजन घेणार. म्हणजे हे 2 इलेक्ट्रॉन कुठे शिफ्ट झाले सांगा? ऑक्सिजन ॲटमवरती शिफ्ट झाले. मग सांगा ऑक्सिजन ॲटमवरती चार्ज कोणता येणार? तर ऑक्सिजन ॲटमनी हे 2 इलेक्ट्रॉन घेतले त्यामुळे ओवरती येणार निगेटिव्ह चार्ज आणि ह्या सीवरती चार्ज कोणता येणार? पॉझिटिव्ह चार्ज येणार. पहा एकाच मॉलिक्युलमध्ये कार्बन ॲटमवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि ऑक्सिजन ॲटमवरती चार्ज कोणता आहे? निगेटिव्ह चार्ज आहे. त्यामुळे हा काय झाला? न्यूक्लिओफाइल आणि सी काय झाला? इलेक्ट्रोफाइल. येथे लक्षात एकाच मॉलिक्युलमध्ये इलेक्ट्रोफिलिक सेंटर पण आहे आणि न्यूक्लिओफिलिक सेंटर पण आहे. त्यानंतर सेकंड आहे अल्डिहाइड्स. त्यानंतर आहे केटॉन्स. पहा केटॉन्स कसं लिहिणार? RC≡O. फक्त एचच्या ठिकाणी काय लिहायचं? R. दिस इज केटॉन. हा सुद्धा इलेक्ट्रोफाइल पण आहे आणि न्यूक्लिओफाइल पण आहे. त्यानंतर याच्यामध्ये थर्ड आहे कार्बॉक्झिलिक ॲसिड्स. कार्बॉक्झिलिक ॲसिड RC≡OH. दिस इज कार्बॉक्झिलिक ॲसिड. त्यानंतर याच्यामध्ये फोर्थ आहे इस्टर्स.
एस्टर्स कसे लिहितो आपण आर सी डबल बॉन्ड ओ ओ आर आर सी डबल बॉन्ड ओ ओ आर. तर हे आपण सर्व कुठं पाहिलं होतं जे आपण 20 फंक्शनल ग्रुप लिहून दिले होते त्याच्यामध्ये सर्व हे. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट आहे 5 नंबर अल्काइल नायट्राइल्स. 5 नंबर अल्काइल नायट्राइल्स. काय फॉर्म्युला आहे अल्काइल नायट्राइलचा? अल्काइल नायट्राइल्स म्हणजेच काय आर सी ट्रिपल बॉन्ड एन. आर सी ट्रिपल बॉन्ड एन दिस इज कॉल्ड अल्काइल नायट्राइल. तर हे सर्व काय आहेत इलेक्ट्रोफाइल्स ॲज वेल ॲज न्यूक्लिओफाइल्स. आलं लक्षात? नोट डाऊन. आता आपण पाहतोय क्वेश्चन्स ऑन इलेक्ट्रोफाइल्स अँड न्यूक्लिओफाइल्स. याच्यामध्ये आपण फर्स्ट क्वेश्चन पाहतोय विच ऑफ दी फॉलोविंग इज नॉट ॲन इलेक्ट्रोफाइल. विच ऑफ दी फॉलोविंग इज नॉट ॲन इलेक्ट्रोफाइल. खालीलपैकी कोणता इलेक्ट्रोफाइल नाही असं विचारलं आहे. SO3 NO2 प्लस AlCl3 NH4 प्लस. कोणता इलेक्ट्रोफाइल नाही आहे? SO3. तर SO3मध्ये सल्फर हा कसा आहे इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे आणि इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे याचा अर्थ त्याचा ऑक्टेट कंप्लीट आहे का नाही आहे. त्यामुळे हा इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करणार म्हणून SO3 हा इलेक्ट्रोफाइल आहे. पुढं NO2 प्लस. तर NO2वरती चार्ज कोणता आहे पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणजे हा पण इलेक्ट्रोफाइल आहे. AlCl3मध्ये हा Al कसा आहे इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे ऑक्टेट कंप्लीट नाही आहे त्याच्यामुळे हा इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करणार आणि म्हणून तो सुद्धा काय आहे इलेक्ट्रोफाइल आहे. NH4 प्लस तुम्हाला मी नोटमध्ये लिहून दिलं होतं NH4 प्लस असेल किंवा H3 प्लस असेल किंवा कॅटायन्स ऑफ फर्स्ट अँड सेकंड ग्रुप असेल तर ते इलेक्ट्रोफाइल नसतात. म्हणजे कोणता ऑप्शन करेक्ट आहे? डी ऑप्शन इज करेक्ट. विच ऑफ दी फॉलोविंग इज नॉट अँड इलेक्ट्रोफाइल. NH4 प्लस इज नॉट इलेक्ट्रोफाइल. डी ऑप्शन इज करेक्ट. देन सेकंड क्वेश्चन विच ऑफ दी फॉलोविंग इज न्यूक्लिओफाइल. तर खालीलपैकी न्यूक्लिओफाइल कोणता आहे? BF3. BF3 हा न्यूक्लिओफाइल आहे का? नाही. BF3 हा काय आहे इलेक्ट्रोफाइल कारण इथं बोरॉन कसा आहे इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे ऑक्टेट इनकम्प्लीट आहे आणि त्यामुळे BF3 काय करणार इलेक्ट्रॉनची पेअर ॲक्सेप्ट करणार त्यामुळे हा इलेक्ट्रोफाइल आहे. बी ऑप्शन आहे वॉटर. ह्या वॉटरमध्ये काय ऑक्सिजन आहे आणि आपल्यामध्ये ऑक्सिजनेटिव्हमध्ये काय असतात 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असतात आणि त्यामुळे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असल्यामुळे हा काय असतो न्यूक्लिओफाइल. बी ऑप्शन इज करेक्ट. आलं लक्षात? H2 ॲक्ट्स ॲज अ न्यूक्लिओफाइल. SO3 कसा आहे इलेक्ट्रोफाइल. H पण कसा आहे इलेक्ट्रोफाइल. थर्ड क्वेश्चन इलेक्ट्रोफाइल्स आर. इलेक्ट्रोफाइल कशा असतात इलेक्ट्रॉन हेटिंग स्पेसेस. इलेक्ट्रॉन हेटिंग म्हणजे इलेक्ट्रॉनला दूर करणारे. इलेक्ट्रॉन लविंग स्पेसेस इलेक्ट्रॉनला अट्रैक्ट करणारे इलेक्ट्रॉन से प्यार करने वाले. सी न्यूक्लियस हेटिंग स्पेसेस अँड डी न्यूक्लियस लविंग स्पेसेस. कोणता ऑप्शन करेक्ट असेल? आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रो मीन्स इलेक्ट्रॉन अँड फाइल्स मीन्स लविंग. इलेक्ट्रॉन लविंग स्पेसेस. इलेक्ट्रॉन लविंग स्पेसेस. बी ऑप्शन इज करेक्ट. आलं लक्षात? नोट डाऊन. Fourth question is the correct statement regarding electrophile is. The correct statement regarding electrophile is म्हणजे इलेक्ट्रोफाइलच्या बाबतीत खाली हे 4 स्टेटमेंट दिलेले आहेत A, B, C and D. तर याच्यामध्ये आपल्याला कोणतं स्टेटमेंट करेक्ट आहे ते विचारलं आहे अबाउट इलेक्ट्रोफाइल. करेक्ट स्टेटमेंट रिगार्डिंग इलेक्ट्रोफाइल. तर इलेक्ट्रोफाइलच्या बाबतीत कोणतं स्टेटमेंट करेक्ट आहे लक्षात? कोणतं स्टेटमेंट करेक्ट आहे फर्स्ट आपण बघूया. इलेक्ट्रोफाइल इज ए नेगेटिव्हली चार्ज स्पेसिस. इलेक्ट्रोफाइल इज ए नेगेटिव्हली चार्ज स्पेसिस. इलेक्ट्रोफाइल नेगेटिव्हली चार्ज असतो का? नसतो. इलेक्ट्रोफाइल कसा असतो पॉझिटिव्हली चार्ज असतो. त्यामुळे ए ऑप्शन हे करेक्ट आहे का? नाही आहे. कारण इलेक्ट्रोफाइल इज ए नेगेटिव्हली चार्ज त्यांनी म्हणलेलं आहे. ॲक्च्युली इलेक्ट्रोफाइल हे कसे असतात पॉझिटिव्हली चार्ज असतात. त्यामुळे हे जे स्टेटमेंट दिलेलं आहे ते करेक्ट आहे का? नाही आहे. त्यामुळे आपला ए ऑप्शन करेक्ट नाही आहे. आपण बी ऑप्शनकडे जाऊया. पुढे पहा इलेक्ट्रोफाइल्स आर जनरली न्यूट्रल स्पेसिस अँड कॅन फॉर्म ए बॉन्ड बाय ॲक्सेप्टिंग ए पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम ए न्यूक्लिओफाइल. काय सांगितलं आहे? इलेक्ट्रोफाइल्स आर जनरली न्यूट्रल स्पेसिस. तर इलेक्ट्रोफाइल्स हे जनरली न्यूट्रल स्पेसिस असतात. बरोबर आहे का स्टेटमेंट? तर इलेक्ट्रोफाइल्स हे न्यूट्रल स्पेसिस पण असतात
प्लस ते पॉझिटिव्हली चार्ज पण असतात. बरोबर आहे. आपण तिसरं स्टेटमेंट बघूया काय लिहिले ते. इलेक्ट्रोफाइल्स कॅन बी आयदर न्यूट्रल ऑर पॉझिटिव्हली चार्ज स्पेसिस अँड can form a bond by accepting a pair of electrons from a nucleophile. This is correct option. म्हणजे कोणता? इलेक्ट्रोफाइल्स कॅन बी आयदर न्यूट्रल ऑर पॉझिटिव्हली चार्ज स्पेसिस. आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रोफाइल हे न्यूट्रल पण असू शकतात आणि ते पॉझिटिव्हली चार्ज पण असू शकतात. न्यूट्रल असतात का? इथं त्यांनी फक्त काय दिले बी ऑप्शनमध्ये न्यूट्रल स्पेसिस. पण इलेक्ट्रोफाइल हे न्यूट्रल पण असतात प्लस ते पॉझिटिव्हली चार्ज पण असतात आणि ते काय तयार करतात अँड कॅन फॉर्म ए बॉन्ड आणि ते बॉन्ड तयार करतात बाय ॲक्सेप्टिंग ए पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम अ न्यूक्लिओफाइल. तर आपल्याला माहिती आहे न्यूक्लिओफाइल काय करतो? इलेक्ट्रॉनची पेअर डोनेट करतो. इलेक्ट्रोफाइल काय करतो? इलेक्ट्रॉनची पेअर ॲक्सेप्ट करतो आणि त्यामुळे काय तयार होतो? बॉन्ड तयार होतो इन बिटवीन इलेक्ट्रोफाइल्स अँड न्यूक्लिओफाइल अँड दिस स्टेटमेंट इज करेक्ट. सो सी ऑप्शन इज करेक्ट. आता हा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन आपल्याला विचारला होता नीट 2017 मध्ये. एकदम सिंपल क्वेश्चन विचारला होता आपल्याला नीट 2017 नीट 2017 मध्ये आलेला हा क्वेश्चन आहे. पुढे क्वेश्चन नंबर 5 पहा. विच ऑफ दी फॉलोइंग स्पेसिस इज नॉट इलेक्ट्रोफिलिक इन नेचर. क्वेश्चन नीट रीड करायचा आहे. विच ऑफ दी फॉलोइंग स्पेसिस इज नॉट इलेक्ट्रोफिलिक इन नेचर. नॉट म्हणले तर कोणती स्पेसिस इलेक्ट्रोफिलिक नाही आहे, इलेक्ट्रोफाइल नाही आहे. बघा आपण फर्स्ट Cl+ हा इलेक्ट्रोफाइल आहे का? येस, कारण Cl होते चार्ज कोणता आहे? पॉझिटिव्ह चार्ज आहे त्यामुळे इलेक्ट्रोफाइल आहे. आपल्याला काय विचारलं आहे? इलेक्ट्रोफाइल नाही. कोणतं इलेक्ट्रोफाइल नाही? पहा बी ऑप्शन BH3. तर या BH3 मध्ये हा जो बोरॉन आहे तो इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे. पाठीमागे आपण एक्झाम्पल दिलं होतं BH3 सुद्धा काय आहे? इलेक्ट्रोफाइल आहे. पुढे CH3O+. आठवतं का? पहा आपण नोट लिहिली होती रेड कलरच्या पेनमध्ये, रेड कलरमध्ये आठवतं आहे? NH4O+, H3O+, कॅटायन्स ऑफ फर्स्ट अँड सेकंड ग्रुप आर नॉट इलेक्ट्रोफाइल्स. याचा अर्थ H3+ हा इलेक्ट्रोफाइल आहे का? नाही. म्हणजे कोणता ऑप्शन करेक्ट आहे? सी ऑप्शन इज करेक्ट. NO2+ इलेक्ट्रोफाइल आहे, H3+ इलेक्ट्रोफाइल नाही. आता हा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन आपल्याला विचारला होता JEE मेन्स 2010 मध्ये. 2010 मध्ये आपल्याला हा क्वेश्चन विचारला होता. एकदम सिंपल क्वेश्चन होता. आलं लक्षात आहे? तर हे झाले आपले क्वेश्चन्स. आपण कोणता पॉईंट आज कंप्लीट केला? इलेक्ट्रोफाइल्स अँड न्यूक्लिओफाइल्स, दॅट इज अटॅकिंग रिएजन. देर आर 2 टाइप्स ऑफ अटॅकिंग रिएजन. फर्स्ट इज इलेक्ट्रोफिलिक रिएजन, दॅट इज इलेक्ट्रोफाइल्स, अँड सेकंड इज न्यूक्लिओफिलिक रिएजन, दॅट इज न्यूक्लिओफाइल्स. ठीक आहे. तर हा पॉईंट आपण कंप्लीट केलेला आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.